भोपळ्याचो वाटो लावलेला मोठो इकणारो खोटो नि घेणारो मोठो कसे 100 बाई कसं दर गो आळूच्या पानांचो 20 रुपये 50 रुपये कापी नाही माका एकच वाटवती तुझ्याकडे घेऊचो जा म्हणून मी एक घेतलं 200 रुपयाला आज सगळे गुंजरीचे वाटे बघा 200 रुपयाची स्लाइस बघा किती सुंदर दिसते मसूराचे तेव्हा पटापट संपले हो मी मगाशी बघितलं म्हणत होती आज या जुडीची किंमत 80 रुपये असा पुढे व्हिडिओ करतात आणि पुढे आम्हाला माहिती मिळते बाजाराची सगळ्या माहिती असतात काय 35 रुपये 35 रुपयाचा मायबाप रसिक हो जय शिवराय आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत असा मायबाप रसिक हो कोकणात जल्लोषात गणपती उत्सव चालू असा आणि ह्या गणपती उत्सवात आज मी बाजार करू गेलोय तो सुद्धा आचऱ्याचा बाजार चला रसिको आज आपण जाऊया मालवण आचऱ्याच्या सुंदरशा आठवड्या बाजारात कणकवली कट्टा मालवण राजापूर आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येईवर आचरा बाजाराच्या सुरुवातीकच आपल्याला मस्तपैकी मोठे चिबूड बघून मिळतो बघा हिरवेगार हा चिबूड पण ते लवकरच पिकतात आहे साधारण 2 दिवसात पिकतात ना चिबूड हे काय किंमत आहे या सगळ्या चिबडांची 150 100 हे 150 आणि हे 150 आपला चिबूड घेऊचो काकांकडे नक्की हे 2 दिवसात होतील ना हा खयचे चिबूड होते दादा खयचे चिबूड पळसम सुंदर मोठे आणि त्याच्या पुढे आपण बघतो आणि चिबडाची वेगळी जात हे बघा हे थोडे छोटे आहेत आणि काकडे आहेत कसे हो हे चिबूड कसे ही कातळावरच्या मळ्यातली ही सुंदर अशी काकडे आहेत ते 30 रुपये 50 रुपयाला असं साधारण 20 रुपये असं दर आणि आपली सगळ्यात पौष्टिक भाजी शेवग्याची भाजी 20 रुपयात शेवग्याची भाजी आणि टेस्टी एकदम नाही शेवग्याची भाजी आरोग्यदृष्ट्या सुद्धा खूप छान असतात त्यामुळे ती नियमित सेवन केलेली चांगली असते आता चतुर्थी चालू असल्यामुळे केळीची पानं मोठ्या प्रमाणात लागतात आता वौशा गौरीचा व्यवसाय वौशाच्या ह्या कार्यक्रमासाठी सुपली लागतात ती 2 सुपली घेऊची लागतात कारण सुपल्याची जोडी लागतात त्याचप्रमाणे हो अळूची पानं वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे भाजीची अळू आणि वडीची अळू येतात त्याच्यातली ही मकट बहुतेक वडीची अळूचीच पानं अशी वाटतात साधारण दर जाणून घ्या बाय कसं दर आहे गो त्या अळूच्या पानांचं 20 रुपये आणि केळीची पानं कशी आहेत 20 रुपये केळीची पानं सुद्धा 20 रुपये आहेत आणि ही अळूची पानं सुद्धा 20 रुपये आहेत आचरा बंदरला जाणाऱ्या रस्त्यावर आपण चालत जातो आजूबाजू सुंदर सुंदर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची दुकानं सध्या चतुर्थीच्या उत्सवात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी समोर मांडलेले असतात कंठी आहेत छानपैकी सजावटीचं सामान अजूनही बाजारात दिसतं आता हे आपण बऱ्यापैकी चिबूड पडवळ त्याच्यावर कारली आणि भेंडे त्याचप्रमाणे शेवग्याची पानं छानपैकी चिकूचं वाटतं कसं हो 20 रुपयाला चिकू आहे आणि एक गावठी चिकू आमचे भेंड्याची जोडी कशी आहे ताई 20 रुपये साधारण आमच्या कोकणात ह्या सिंधुदुर्गातल्या बऱ्याचशा बाजारात आपण बघतो तो 20 रुपयांनी भाजी असतात नॉर्मली आणि आता चिबूड 100 125 150 असं त्याचं किमती आहे टोमॅटो बघा लाल लाल टोमॅटो दादा कसं टोमॅटोचं दर का बाबा आज 20 रुपये किलो टोमॅटो सध्या मस्तपैकी स्वस्त आणि मस्त टोमॅटो हे 20-20 रुपयाचे वाटे झाडू होत बघू मालकच गायब भोपळे चिबूड तवशी आता ह्या बाजारात मोठ्या प्रमाणात दिसताली आहेत नेहमी आपला आयुर्वेदिक पाळा असतात
ही आयुर्वेदिक पाळं आहेत ती आता मालक खाई गेले. सगळ्या घरगुती घरी बनवलेल्या वस्तू म्हणजे आगूळ किंवा कोकमाची सगळ्या घरी बनवलेल्या वस्तू. आगूळ आहे, कोकम आगूळ, त्याचप्रमाणे कोकम आगूळ आहे, कोकमं आहेत, फुलं आहेत, सगळ्या पूजेचं आता साहित्य, गणपतीक लागणारा अगरबत्त्या वगैरे, सुंदर सुगंधित अगरबत्ते, गुलाबाची लाल छोटी फुलं. कसं वाटाय हो गुलाबांचा? कसं वाटाय? 20 रुपयाला गुलाबाची फुलं आहेत. हे सगळ्या गोष्टी कोकम आहेत, कोकम आगूळ आहे. सगळ्या सुंदर गोष्टी आता आज आपल्या आचऱ्याच्या बाजूला बघूक मिळत आले. आता हळूहळू गर्दी वाढत आली. आई आहेत, वयस्कर आहे, बघूया त्यांच्याकडे काय काय. आता भेंडी आहेत, शिराळा हा, परत तवशी आहेत आणि नारळ. तवशी कशी ती? तवशी 100 रुपये, 60 रुपये, कशी घ्याल हा, जशी साईज त्याप्रमाणे तवशी. नारळ ते 2, ते भेंड्या 2. वाटो कसं वाटतं? भेंड्याचं वाटो 50 रुपये, भेंड्याचं वाटो 20 रुपये. 20 रुपये. चला एक वाटो औषधकडे घेऊयात आता. एक वाटो फ्री देणार. नाही, माका एकच वाटो दे. तुझ्याकडे घेऊच जा म्हणून मी एक घेतलं. टाक याच्यामध्ये दे. जर औषधाचे पैसे 20 रुपये. भोपळो, चवळीची पानं अशी सगळी भाजी आज आचऱ्याच्या बाजारात भेटतात. हे नीर फणस कसे आहेत हो? फणस आहे 120 रुपये. जरा मोठी साईज आहे फणसाची आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. वालीची वाली कशी आहेत? जुडी गावठी आहेत ना, हे गावठी वाली आहेत. छानपैकी जुड्या केलेल्या आहेत आईने. पुढे बरेचसे हे मालक दिसत नाही कोणी. शिराळी, त्यानंतर भाजीची केळी. पुढे जाऊया. नीर फणस भरपूर प्रमाणात आज आचऱ्याच्या बाजारात. नारळ, हळूची पानं, लोणच्याची बरणी, आगुळा, कोकमात आणि नीरफळ. मुळ्याची भाजी भूक मिळाली आणि फ्रेश मुळे एकदम. 20 रुपये जुडी आहे मुळ्याची जुडी आहे छानपैकी, फ्रेश एकदम मुळं. हा घ्या. हे 20-20 रुपयाचे वाटे बाजारात. सगळ्या बाजारात आपल्याला बघूक मिळतं. कोबी एक ना? हो, एक नाग दादा 60 रुपये. 60 रुपये. आणि कोबीचा? कोबी 40 रुपये, कोथमीर 80 रुपये. कोथमीर 80 झाली? 80 रुपये कोथमीर. 60 रुपये होती काल परवापर्यंत, परत वाढली. कोथिंबीर महाग होत चालली आहे. म्हणजे जी 10-20 रुपयात जुडी मिळायची ती आता 80 रुपयात मिळतं. मक्याची कणसं आहेत. कणसा 50ला 3, 4. 50ला 3 आणि 4. 20-20 रुपये. बाबा काय वाटे कशी आज? 20-20 काय 10 रुपयाने वाटे आहे? अरे बाबा, गणपतीला पैसे घालूचे. हा, 20 रुपयाने नेहमी वाटे असतात, आज 10 रुपयानं. भेंडी ही झाडं आहेत नर्सरीमधली. वेगवेगळे प्रकारची सोनचाफ्याची वेगळी झाडं. वेगळी सोनचाफ्याची कळी इलेली आहे का? आता इथे तवशी, भोपळे भरपूर होते मगाशी, आता ते कमी झाले, बरेचसे कापले गेले. आणि ही मोठमोठी तवशी जी आहे ती वड्याची आणि पोळीसाठी लागणारी तवशी. भोपळे सगळे संपले बऱ्यापैकी. ते बेडे आहेत ना? कसे आहेत ते? 20 रुपये वाटतं बेड्याचं. 20 रुपये वाटतं. आता हे तयार बेडे आहेत. ही थोडीशी कच्ची हिरवी. 25 रुपये. हो, आता बरेच भोपळे होते, संपले, लवकर संपले. खायचे तुमचे भोपळे? मसुराचे. तेव्हा पटापट संपले हो. मी मगाशी बघितलं, म्हटलं भरपूर होय ना, त्यामुळेच लवकर. कशी होती बेस? 20 रुपये. हा, छान छान मसुराचे भोपळे. मगाशी मी सहज फेरफटको मारताना बरेचसे भोपळे होते आणि आता इलंय जर 15-20 मिनिटांनी इले तर बरेचसे भोपळे सगळे संपले होते. म्हणजे चांगलं भोपळं जर असाल तर लोक आवर्जून त्याच ठिकाणी येऊन ते भोपळे घेतात. असं असतं बघा. म्हणजे छान एखादी गोष्ट चांगली असली तर लोक त्याच ठिकाणी येऊन ती घेणार. भाजी, कोबी, फ्लॉवर सगळे. आणि बाजारातली 80 रुपयात छोटीशी जुडी आहे. जुडी कोथिंबिरीची जोडी. आणि ही जुडी आपल्याला काही दिवसांपूर्वी 10 ते 20 रुपयात मिळत होती.
आज या जोडीची किंमत 80 रुपये असा. कपड्यांची दुकानं या बाजारात म्हणजे सिंधुदुर्गातल्या बऱ्याचशा बाजारात कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटकच्या बॉर्डरवरचे बरेचसे व्यापारी नियमितपणे या बाजारामध्ये आपला बघून मिळतात. इकडे सुद्धा असतं ज्यांच्या शेतात ते भाजीपाला पिकवतात तो ह्या बाजारात घेऊन येतात. इथे आता भोपळे आहेत, ही सुपा आता ह्या गौरीत लागतात गौरीच्या उत्सवात आणि हे भोपळ्याचे 20-20 रुपये. त्याचप्रमाणे चिबूड आहेत छोटेसे. आणि आता लसूण सगळ्या बाजारात असतात. काय बाबा आज लसणीचा दर काय आहे? हो 400 रुपये किलो म्हणजे अजूनही स्थिर लसणीचं दर ना. पण यावेळी काहीतरी शॉर्टेज आहे ना लसणीत. त्याला मार्केटमध्ये लसूण कमी आहे त्यामुळे ती पुढे पाठी महाग होऊ शकतं ना. त्यामुळे हे बघा चांगली लसूण एकदम काय वा क्या भाग एकदम जबरदस्त काश्मीरी लसूण. लसूण सुद्धा बऱ्यापैकी आपल्या जेवणात आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. सर्दी झाली तर लसूण खाल्ली किंवा लसणीचे बरेचसे फायदे आहेत. हे काही सुज्ञ लोकांना माहिती आहे की काय फायदे. तर लसूण सुद्धा खूप फायदेशीर खाण्यात आपल्या जेवणात तर नेहमीच असतं लसूण. इतरही शरीरासाठी बरेचसे उपयोग असतात. नमस्कार दादा, आज भोपळा घेऊन बसले आहेत. काय म्हणताय? काय बरं आहे? चतुर्थी वगैरे सगळ्यात मोठा भोपळा आहे आणि ह्या भोपळ्याच्या 20-20 रुपयाचे स्लाईस. आता हळूहळू बाजार भराक सुरुवात झालेली असा. मुंबईकरी काल दमले होते असतील. आता चतुर्थी का तर रात्री भजनं असतात, आरती असतात, त्याच्यात थोडंफार दमछाक होता. चतुर्थीच्या दिवसात थोडी कामं पण जास्त असतात. त्यामुळे काय होतं की आमचे चाकरमानी जे मुंबईत गेलेले आहेत ते थोडेफार आराम करूनच आरामशीर बाजारात येतो. गर्दीत आपल्याला बाजारात नीट शूट करूक मिळत नाही म्हणून आपण जरा लवकरच बाजारात सुरुवात करतो. सगळी फळं आहेच. कांदे बटाटे आपण जाणून घेऊया. कांदे बटाट्याचा दर सुद्धा आपल्याला समजतो. वांगी अगदी फ्रेश भाजी दिसते मला सगळी छानपैकी हिरवीगार. आमच्या कोल्हापूरच्या शाहू मार्केटमधली भाजी बहुसंख्य प्रमाणात सिंधुदुर्गात येतात. तुम्ही कुठले दादा? कणकवलीची. ही भाजी आपली कोल्हापूरहून येते. कोल्हापूरच्या शाहू मार्केटमध्ये येते. भाजीपाल्याचं मोठं मार्केट आहे कोल्हापूरला शाहू मार्केट. तर शाहू मार्केटमधली भाजी ही सगळी आमच्या सिंधुदुर्गातल्या बाजारात मोठ्या प्रमाणात येतात. लांबच्या लांब आठवडी बाजार आहे. म्हणजे जोच रस्तो जो हा तो आचरा बंदरावरती जाता आणि आचरा बंदरावरती जाणाऱ्या रस्त्यावरती हे बाजार भरतात. त्यामुळे दुसरं एक रस्तो पर्यायी त्या रस्त्याने पण आपल्याला आचरा बंदरावर जाऊ येतं बाजाराच्या दिवसात. त्यामुळे बीट, गाजर त्याचप्रमाणे हे सगळ्या गोष्टी आहेत ते शरीरासाठी आणि जेवणात आपल्याला किती उपयोगी आहेत तुमचं माहितीच होत. पण या ठिकाणी आता आपल्याला आवळे बघा केवढे मोठे बघून मिळतात या दिवसात. आपण दिवाळी तुळशीचं लग्न असतं तेव्हा आवळे मोस्टली बघायचो. पण आता काय होतं बरीचशी पिका जी ती घेतली जातात 12ही महिने. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता बाजारात कधी उपलब्ध असतात. मग आवळे कसे आहेत? ते आवळे 30ला अर्धा किलो 50. अर्धा किलो 50, 30ला पाव. गाजर, बीट त्याचप्रमाणे काकडी ह्या सगळ्या गोष्टी जेवणात होय. तुमचं बाकी काय टेन्शन घ्यायची गरज नाही कारण हेच गोष्टी आपल्या जीवनसत्व आणि प्रोटीन्स पुरवतात. आता या चतुर्थीच्या दिवसात बऱ्या मोठ्या प्रमाणात लोक व्हेज जेवण जेवतात. त्यामुळे व्ह्युअर्स नियमित आपले व्हिडिओ बघणारे आमचे हे दादा त्यांचं नाव जाणून घेऊया. त्यांनी आवर्जून हाक मारला आणि तुमचे व्हिडिओ चांगले असतात वगैरे म्हणाले. ते दादा कसं वाटतं व्हिडिओ आपले? छान आहेत, पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे. हो माझं गाव आहे वांगणी. अच्छा वांगणी. अच्छा नाव का तुमचं म्हणालात? सुनील सावंत. सुनील सावंत. अच्छा अच्छा. छान व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ करतात तुम्ही. छान आणि पुढे आम्हाला माहिती मिळते बाजाराची सगळ्या माहिती राहते. अच्छा आम्ही सगळ्या बाजारात जाऊ शकत नाही पण तुमच्या माध्यमातून तुम्हाला बाजार बघता येतो. आम्हाला सगळं कोकणाचे बाजार आहेत त्याची माहिती घरबसल्या मिळते. छान माहिती मिळते. धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल. थँक्यू. तर अशा पद्धतीने बाजार फिरताना आपलेच व्ह्युअर्स सबस्क्रायबर आवर्जून मिळतात आणि ते कौतुकाने हाक मारतात. मग आपण त्यांच्याशी या म्हणजे हितगुज साधतो. तर मी तुमच्यापर्यंत पोचवते की काय लोकांच्या भावना की आपण मी ज्या काय करतोय जो काय माझा प्रयत्न तो योग्य हा की नाही याची पोच मका अशा लोकांकडूनच मिळतं. म्हणून आवर्जून मी या
आमच्या सबस्क्रायबर आणि व्ह्युअरशी जाणून बुजून बोलतो. पालेभाजी आहेत छानपैकी. इथे मोठ्या प्रमाणात पालेभाजी आज. आणि सगळ्यात महत्त्वाची कोथिंबीर सगळीकडे दिसता, मेथी दिसता, फ्लॉवरा. आपल्या ताई नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये असतात. काय कोथिंबीरचा दर काय आज? 70 रुपये. म्हणजे 80 रुपयापासून आम्ही बघतो दिवसेंदिवस वाढत चालले आहे ना, कारण उत्पन्न कमी आहे यावेळी. आणि अति पावसामुळे बरीचशी कोथिंबीर खराब झाली, त्यामुळे बाजारातच कोथिंबीरीचा दर वाढलेला आहे. त्यामुळे सुंदर चिंदरचे सुंदर कामात व्यस्त असत. शेवग्याचे शेंगे महाबळेश्वरी आहेत की काय? नमस्कार. काय म्हणते बाजार आज का अजून चालू? आलू 50 रुपये किलो. आज बटाटे 50 रुपये. आणि कांदे काय? कांद्याचा दर गडगडलाय बघा. किती झाले आहे? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो झाले कांद्याचे. आपण 40-50 ने बघत होतो, ते 60 रुपये. आणि बटाटे 50 ना? बटाट्याचा स्थिर आहे दर, फक्त कांदा वाढलाय आणि कोथिंबीर वाढली आहे. बाकीचा सुद्धा वेगवेगळे प्रकार आपण बघतो बघा. हे जरा वेगळ्या प्रकारचं भोपळा, लाल भोपळा 20 रुपयेच ना? 20 रुपये. सावडावचा गावठी आहे तो. अच्छा, सावडाव म्हणून आमच्या कणकवली जवळचं म्हणजे जो धबधबा, एक सावडावचा धबधबा म्हणून सिंधुदुर्गात प्रसिद्ध. तर सावडाव गावचे हे भोपळे आहेत. तिथे पाण्याचं प्रमाण भरपूर आहे सावडावमध्ये, कारण धबधबा आणि धरणासारखी अवस्था असल्यामुळे तिथे भाजीपाला चांगला होतो. सावडावमध्ये धरण जवळ असल्यामुळे पाणी भरपूर आहे तिकडे, आणि तिकडे भाजीपाला चांगला होतो ना सावडावमध्ये. तर सावडावचा धबधबा सुद्धा आकर्षक आहे, निसर्गरम्य असा सावडाव धबधबा आहे. त्यामुळे भरपूर पर्यटक त्या ठिकाणी जातात पावसाळ्याच्या दिवसात. जसा आमचा देवगड तळे बाजारामधला न्हावणकोंड धबधबा सुरक्षित धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे, तसाच सावडावचा धबधबा सुद्धा सुरक्षित धबधबा आहे. तिथे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे काळजी घेतली जाते सगळ्या गोष्टींची. असे सुंदर धबधबे आमच्या सिंधुदुर्गात असत. एक कणकवली जवळ असलं, कणकवली तालुक्यात सावडाव आणि देवगड तालुक्यातला न्हावणकोंड धबधबा, हे दोन्ही धबधबे छान आहेत. आचऱ्याचा बाजार हे 20-20 रुपयाचे छानपैकी वाटे. आमच्या मिडगाव बाजारात छानपैकी मांडणी असते, तर आज इथे आचऱ्याला सुद्धा सुंदर मांडणी भाजीची. आणि हे बघा आमचे डगरे साहेब, नमस्कार. काय म्हणता? पार्टनर काय? फाटक आज आले नाही, गणपती आहे. हा बरोबर. आज तुम्ही छोटं असं आपला व्यवसाय मांडला बाजारात. आपल्या मिडगावच्या मोठं असतं. होय. बरं बाकी ना? होय. हे सुद्धा एक भोपळ्याचं वाटो लावल्याला मोठो, इकणारो खोटो आणि घेणारो मोठो. परत भोपळ्याचं वाटो लावल्याला मोठो, इकणारो खोटो आणि घेणारो मोठो. भोपळा वेच घेणारा पुढे पुढे या. छानपैकी असा यमक छान जुळल्यासारखे वाटले बघा. आणि एवढं सुंदर वाक्य बोलले. म्हणजे विक्री कला ही सुद्धा ना अगदी आयुष्यात आणि जीवनात खूप महत्त्वाची आहे. तुमच्या बोलण्यावरती किंवा तुमच्या सांगण्यावरती सुद्धा तुमच्या गोष्टी सहजपणे विकले जाऊ शकतात. म्हणजे एक आकर्षण होतं. एखादं छान माणूस बोललो, आता आपण सुद्धा बोललो लगेच त्याने एवढं सुंदर वाक्य बोलल्यानंतर माझं पण लक्ष थई गेलो. सध्या झेंडूची फुलं आपण मुंबईत भरपूर प्रमाणात बघतो, पण हे आमच्या ग्रामीण शेतकऱ्याने स्वतःच्या अंगणात फुलवलेली ही फुलं झेंडूची, आणि अगदी केशरी कलरची फुलं आहेत बघा सुंदर. ते कसं वाटावं हो? 20 रुपयाला एक ती पेंडी आहे. म्हणजे त्याच्या साधारण 7 ते 8 फुलं असणार. कलर बघा किती सुंदर आहे झेंडूचा. असा झेंडू तुम्हाला मिळेल का एवढा फ्रेश बघायला? आणि हा 20 रुपयाला ही जवळजवळ 6-7 फुलं आहेत, पण छान आहेत, एकदम फ्रेश आहेत. आणि छोटे पपई आहेत बघा. तुम्ही विलायती पपई आपण नेहमीच बघतो, पण हे आमच्या अंगणातल्या ह्या पपईच्या झाडाचे छानपैकी पपई, कोकम सरबत, कोकम, आणि हे तिळ हे आहेत ना, कुळीद आहेत. हे कुळीद आहेत आणि ही चारोळी आहेत. ही चारोळी आपल्याला नेहमी आपल्या जेवणामध्ये शिरा वगैरे करतो आपण, किंवा खीर वगैरे त्याच्यामध्ये उपयोगी येतात. आणि ती खूप महाग आहेत, पण या ताईंनी स्वतः त्याच्या बिया रानावनात जाऊन जमा करून, चारोळीची झाडं असतात त्या झाडापासून बिया असतात, त्या बिया फोडून हे चारोळी काढली जाते. त्याला मेहनत खूप आहे. तर अशा पद्धतीने हा आचऱ्याचा बाजार लांबच्या लांब. पिशवीत खोबऱ्या की काय? हा आंब्याचं, बरोबर. आंब्याचं ते सुकून, आंब्याच्या कैरी कापून त्या सुकवल्या जातात, आणि सुकून मग त्या
त्या बाजारात ते मला वाटतं खाता येतं, जेवणाबरोबर वगैरे खायला थँक्यू. भोपळ्याच्या भाज्या, शिराळी, त्याचप्रमाणे लाल माठ, त्यानंतर अळूची पानं. आता बऱ्याच वेळाने आपला मोठी पडवळा बघून मिळाली, लांब पडवळ. आता कशी पडवळ आहे? हे 70 रुपये, हे 50 रुपये. मोठं पडवळ आहे ते 70 रुपये आणि एक छोटं आहे ते 50 रुपये. त्याचप्रमाणे तांदूळ आहेत, 90 रुपये किलो. 90 रुपये किलोचे तांदूळ 150 रुपये अर्धा किलो. शेंगा एक शेर 40 रुपये, एक पायली 150 रुपये. एक शेर आहेत आणि हे एक पायली आहेत 100 रुपये. तिरफळ आहे 20 रुपये. एक आपले चिंचगोळा 30 रुपये आणि सुपाऱ्या 40 रुपये 100 ग्रॅम पॅकेट. 100 ग्राम पॅकेट. असे हे कुठले दादा तुम्ही? वांगणी. तसा एक आमचा भाग असा आहे की त्या ठिकाणी छानपैकी अशी भाज्या किंवा ह्या सगळ्या शेतीतून काही उत्पादन घेतलं तर ते वांगणीमध्ये सुद्धा होतं. 70 रुपये 50 रुपये. बाजारात कोंबडी इली होती. कोंबडे 600 रुपये तलंगाची जोडी होती. कोंबडे कशात बाबा? 600 रुपयात एक कोंबडं आणि तलंगा 2 होती, ती 600 रुपयात जोडी गेली, ती विकली गेली. आणि आता कोंबडे आहेत 600 रुपयाची एक. छान. दादा आपल्या सगळ्या हा सगळीकडे हो ना, बरोबर. हो छान. हे दादा आपल्याला सगळ्या बाजारामध्ये भेटतात. छान बोलणं वगैरे आहे त्यांचं आणि छान. गणपती बाप्पा मोरया. हो, काही माणसं आपल्या बाजारात नाही हे सगळे आपली आपण बाजारामध्ये फिरतोय मी, तर त्या बाजारात असे कोण ना कोण माझ्या परिचित असतातच आणि ते आवर्जून हाक मारतात आणि मग चहा वगैरे पिऊचा आग्रह करतात. आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारामध्ये. रविवारचा दिवस आहे, आज खाऊचा दिवस आहे, परंतु आज हुंदिरकी सुद्धा आणि ऋषी पंचमी सुद्धा असतात. त्यामुळे बघूया आज आपण मासे कोणते आपल्याला बघू मिळतात. माशातल्या या मासळी बाजारात जाऊया. खाली फायबर काय प्लास्टिकचा प्रकार आलाय. 100 रुपयाला टप आहेत. हे सगळे काळं मटेरियल आहे. काय मटेरियल आहे दादा? फायबर आहे काय? फायबर काय प्लास्टिक आहे. प्लास्टिक 100 रुपयाला टप आहे. म्हणजे 150 रुपयाचे 100ला आहेत. इथे सुद्धा आपला घरगुती उत्पन्न बघू मिळतात. नारळ ओले, थोडेसे ओले आणि सुके नारळ. ओले नारळ सारासाठी बरे लागतात. म्हणजे माशाचा सार जर करूचा आला, ओल्या नारळात माशाचा सार चांगला होता. आणि जर मटण करूचा आला तर सुकं नारळ लागतं, कारण त्याच्यात जरा सुकलेला खोबरा लागतात. पण साराक मात्र ओला खोबरा असा आहे, सार एकदम जबरदस्त टेस्टी होतं. नाही हो? कशात ते नारळ कशात? 35 रुपये. 35 रुपये हे बघा. मोठे नारळ 35 रुपयात आणि छोटे नारळ 25 रुपयात. साधारण आमच्या सिंधुदुर्गातलं नारळ टेस्टीच असतं म्हणतात. म्हणजे आमच्या देवगड पट्ट्यापासून तो वेंगुर्ल्यापर्यंतचं नारळ तुम्ही अवश्य खाऊन बघा, त्याची टेस्टच वेगळी असते. मुंबईचे हॉटेलात मोठमोठी ते ह्या हैसून नारळ मागवतात, कारण ह्या नारळाची जी चव आहे ती भारी असते. ही आमची एक बहीण आहे, खूप मेहनती आणि कष्टकरी आहे. बाजारात आपल्या हातराच्या बाजारात आपल्याला मासे घेऊन येतात. आज मस्तपैकी डायना होती, फ्रेश एकदम ताजी डायना आहेत. ज्या डायनांना माती वगैरे लागलेली असतात, ज्या माशांना, ते मासे सकाळच्या रापणीचे किंवा तियाण्याचे असतात. त्यामुळे आज आपल्याला ही डायना कशी पाहिजे? डायना 50 रुपये वाटा. 50 रुपयात वाटो डायनाचो. आणि हे आता किरकोळ मासे म्हणजे करमटी मावरा म्हणतो आम्ही. सगळा मिक्स मावरा, डायना, त्याच्यात कापी आहेत, बोय मासे आहेत, असे सगळे मासे आहेत याचे. आणि हे मासे बघा, मिक्स मासे 100 रुपये. कर्वे बांगडे कसे? 100. हे कोकरे आहेत ना? कोकरे 50, डायना 50, पापलेटा 500, करली 400 रुपये जोडी. आता पुढे जाऊया. ही कर्लीचे 2 करले आहेत, 400 रुपये जोडी. पापलेटा बाय 500 रुपयात पापलेटा. खेकडे, समुद्री खेकडे कसे ते? मस्त वेगळी कट करतात बघा.
पापलेट कापण्याची सुद्धा एक पद्धत आहे, ती कशी आहे ती बघा, कशी कापली जाते बघा. छान पापलेट आहे, एकदम ताजी पापलेट असल्यामुळे त्याची स्लाईस बघा किती सुंदर दिसते. माशाचा सारात टाकलास तरी पण भारी, आणि याची फ्रायसाठी पण अशी स्लाईस चांगली आहे, आणि सारात टाकलास तरी भारी आहे. अशी भरपूर सारी पापलेट आता ह्या कापल्या. पहिले पर काढले जातात आणि मग साईडून पर काढल्यानंतर मग ते का कापलं जातं. आता आज आपल्या आचराच्या बाजूला आपण खरबे बांगडे, त्याचप्रमाणे सौंदळ्याचे होते, सणाक आहे. सौंदळ्या कशात होत आहे? 200 रुपये. साधारण 200-100 असे माशाचे दर असतात. हे छोटे सरगुटले, करले, पापलेट, त्याप्रमाणे समुद्री खेकडे, गाबे 50 रुपये, कापी लावलेली आहेत 50 रुपये. प्रॉन्स वाटतं. प्रॉन्स कसे आहेत? हे 200 रुपयाला प्रॉन्स आहे. चिंगळे आणि हे 100 रुपये. पापलेट पाट्यात आपल्याला माशांचे भूक मिळतात. हे शार्क मासे म्हणजे मोरी मासे जे म्हणतो ते मोरी मासे. कसा वाटा मोरीचा? 200 रुपये. साधारण 200-100 असे मासे आहेत. म्हणजे जसे माशाची क्वालिटी असतात तशी त्याची किंमत असते. सौंदर्य बघा एकदम फ्रेश आहे, मोठे सौंदर्य. हे सौंदर्याचं कसं? 200 रुपये. सगळे 200 रुपये वाटत. सगळे सौंदर्य, मोठे सौंदर्य. मोरीचं 200 रुपये वाटतो. ही आमच्या खाडीतली गुंजला, म्हणजे एका आपण मुंबईत बोय मासे म्हणतो. ही गुंजला या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सापडत. तर कशा गुंजलीचा वाटा हा 200 रुपयाला. आज सगळे गुंजलीचे वाटे बघा 200 रुपये करत. काळुंद्री मासा, बोय मासे, काळुंद्री मासे असे सगळे मासे आज आपला ह्या आचऱ्याच्या बाजारात बघू मिळतो. एकदम फ्रेश. काय आता? हां, कुर्ले आहेत ना. अरे वा, छान. एकदम काळे आणि ताजे खेकडे आहेत, म्हणजे चिंबोऱ्या म्हणतो आणि इथे ग्रामीण भागात कुर्ले म्हणतो. जिवंत बघा कसं वाटतो. 200 रुपये खतते. आणि ही चेरा 200 रुपये खतते, पण 150 रुपयाने देणार. आणि हे सगळे आमच्या खाडीतले सुंदर सुंदर मासे आज आपला बघून मिळतात. मासो बघा, हे एकदम फ्रेश मासो, म्हणजे अगदी त्याची जी स्किनच सांगता की तो किती फ्रेश राहतो. हे मेच मासे आहेत. हे लेपे बघा, मोठे लेपे. लेप्यांचे 2 प्रकार असतात. हे कसं वाटायचं? 100 लेपीचं वाटतं. एवढे मोठे लेपी 100. ही शेतकाचं कसं आहे? 400 रुपये. सुंदर असे मासे भेटतात. हे पण 200 रुपये मासे. तांबोशी कशी आहे ती? 200 रुपये. मस्तपैकी तांबोशी, एकदम फ्रेश तांबोशी. काय सांगत नाही. सॉरी. मिरची
काजू बदाम मनुका सर्व 10 रुपये, फक्त 10 रुपये घ्या. 10 रुपयाला पुढे 10 रुपये. आयुर्वेदिक गोष्टी बाजारामध्ये ही पाळा आपला औषधी असतात. ही निसर्गोपचार म्हणतात तशातली ही पाळा बहुगुणी असतात. श्रावणातले आणि सणासुदीच्या चतुर्थीचे दिवस आणि ह्या दिवसात ऊन पावसाचा खेळ मात्र भारी असतात. काही क्षणापूर्वी ऊन पडलं होतं आणि आता लगेचच पावसाक सुरुवात झाली आहे. पाऊस पडलो की बाजाराचे गतिविधी थोडे थांबतात. त्याप्रमाणे आतासुद्धा बरेचसे लोक निवारासाठी झाडाखाली वगैरे उभे आहेत. निसर्गाचे शेवटी काय आणि श्रावण महिना चालू आहे ना, पण कधी त्याचा ह्याच असतं ना, कधी ऊन पडता कधी पाऊस पडता असं. काय ता अच्छा, पाऊस शुद्ध करता, खरी गोष्ट. काय म्हणतात बाकी बरे मा? अगरबत्त्या त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला बाजारात बघू मिळतात. हो हो हो, नमस्कार नमस्कार. आचरा बाजार. आमच्या आचऱ्यात खूप चांगले यूट्यूबर असतात. म्हणजे आमचं पराग कुबल असा स्वर्गीय कोकणवाले. त्याप्रमाणे MH07 संतोष पुजारे म्हणून त्यांची ही मालकीची चक्की आणि त्याचे बाबा कष्ट करतात या चक्कीमध्ये. खूप वेळा मी चक्कीच्या समोरच माझे बॅग वगैरे ठेवून जाते. नमस्कार साहेब. खूप मेहनती आहेत, म्हणजे कष्ट करतायत, चक्कीवरती दळण वगैरे लावून देतात आणि मस्त व्यक्तिमत्व आहे, हसत असतात सतत. सगळ्यांची छानपैकी बोलणं वगैरे. त्याचं संतोष पुजाऱ्यांचे बाबा तर आमच्या आहे ना.